म्हणजे पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा समोर आलाय। अटकेतील 2 दहशतवाद्यांना गोध्रा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता अशी माहिती समोर आली आहे। शहनवाज आलमनं तसा कबुली जबाब पोलीस तपासात दिला। तर संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचंही समजतंय। दरम्यान दहशतवाद्यांच्या संपर्कात पाकिस्तानातून अबू सालेम सुद्धा होता असंही शहनवाजनं तपासात सांगितलंय। दरम्यान 18 मे रोजी पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 2 दहशतवाद्यांना कोथरूड इथून ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याशी संबंधित इतरही काही लोकांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांचा तपास सुरू असताना ही धक्कादायक माहिती समोर आली। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल ज्या दहशतवाद्यांना संशयित दहशतवाद्यांना पकडलेला आहे त्यांच्या तपासातून धक्कादायक असे खुलासे समोर येत आहेत। गोध्रामध्ये जे काही झालेलं होतं त्याचा बदला घ्यायचा होता असं ते सर्वजण कबुली जबाब देतात अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स? फरा एनआयच्या तपासामध्ये ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। प्रामुख्याने 18 मेला आपण पाहिलं तर कोथरूड भागामध्ये नाकाबंदी दरम्यान 2 संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि ज्यावेळेस यांच्याकडे चौकशी केली तर ते इसीस संबंधित असल्याचं देखील समोर आलेलं होतं आणि याचा तपास एनआयने आता सुरू केलेला होता। खरं तर हे दोन्ही संशयित आहेत, याचा कसून तपास केल्यानंतर ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। गुजरातमध्ये जे गोध्रा हत्याकांड घडलेलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी खरं तर ही सगळी रेकी आहे ती सुरू होती आणि अनेक वर्षांपासून हे दोघे होते ते इसीसच्या संपर्कात सुद्धा होते असं सुद्धा शहनवाज आलम याच्या तपासामध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि त्याचबरोबर भाजपचे जे कार्यालय आहेत, विश्व हिंदू परिषदेचं कार्यालय नाही, त्याचबरोबर RSSचे जे कार्यालय आहेत यांना टार्गेट करण्याचा हेतू या संशयित दहशतवाद्यांचा होता असं सुद्धा यामध्ये समोर आलेला आहे। शहनवाज आलम हा पाकिस्तानमधला जो दहशतवादी आहे सालेम याच्या सुद्धा सातत्याने संपर्कात होता आणि त्यामुळे ही सगळी माहिती आहे ती एनआयच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। पण आणखीन या संपूर्ण कटामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता आणि यांना नेमका उद्देश काय होता याचा सध्या तपास आता एनआय कडून केला जाते। पण गोध्रा हत्याकांड जे घडलेलं होतं त्याचा बदला घेण्यासाठीच खरं तर हा सगळा प्लॅन आहे तो आखण्यात येत होता असं एनआयने आता म्हटलेलं आहे। आता याच्या पुढे नेमकी काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एक महत्त्वाची माहिती एनआयच्या हाती या तपासादरम्यान लागलेली आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाचे अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।